हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र साईट परीक्षा 2024 साठी पेपर 2 इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे. ज्यामध्ये युनिट आपण घेतलेला आहे इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स आणि याचा टॉपिक आहे वेज ऑफ प्रेझेंटिंग एक्सचेंज रेट, विनिमय दर सादर करण्याचे मार्ग. आधी विनिमय दर म्हणजे काय आणि त्यानंतर विनिमय दर सादर करण्याचे मार्ग कोणते कोणते आहेत, म्हणजे कुठल्या कुठल्या मार्गाने गव्हर्नमेंट किंवा कंट्री इकॉनॉमी ही विनिमय दर सादर करत असते हे आपल्याला आजच्या सेशनमध्ये बघायचं आहे. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करतायत त्यांच्यासाठी पेपर 2 इकॉनॉमिक्ससाठी फुल कोर्स घेऊन आलो आहोत, जो तुम्हाला हेल्प करेल या येणाऱ्या एक्झाममध्ये मॅक्झिमम स्कोर करून ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी. या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यास करून मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यास करून नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs आणि पेपर 1 फुल कोर्स. म्हणजेच या ठिकाणी पेपर 2 सोबतच पेपर 1 चं देखील प्रिपरेशन तुमचं होत आहे आणि मॅक्झिमम स्कोर करून ही नक्कीच एक्झाम तुम्ही क्लिअर होणार आहात. या फुल कोर्सची फीस आहे फक्त 10,000 रुपये. 20% डिस्काउंट त्याच्यावरती प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते 8,000 आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही लगेच कोर्सला जॉईन होऊ शकता किंवा प्ले स्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करा आणि या ॲप थ्रू देखील तुम्ही या कोर्सला जॉईन होऊ शकता आणि आपल्या प्रिपरेशनला सुरुवात करू शकता. ठीक आहे, सुरू करूया आजच्या सेशनला. वेज ऑफ प्रेझेंटिंग एक्सचेंज रेट, विनिमय दर सादर करण्याचे मार्ग. असा एक चार्ट आहे ज्यामध्ये नॉमिनल एक्सचेंज रेट ज्याला नाममात्र विनिमय दर म्हणतात आणि रिअल एक्सचेंज रेट म्हणजे वास्तविक विनिमय दर. नाममात्र याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की फक्त नावासाठी हा विनिमय दर असतो, तो कशा पद्धतीचा असतो आणि जो वास्तविक दर असतो तो कसा कॅल्क्युलेट केला जातो. तर इथे बघा, प्राइस ऑफ वन करन्सी इन टर्म्स ऑफ अनदर करन्सी. एक तर तुम्हाला सगळ्यात पहिले माहिती पाहिजे व्हॉट इज एक्सचेंज रेट. एक्सचेंज रेट म्हणजे आपली करन्सी आणि दुसऱ्या कंट्रीची करन्सी याच्यामध्ये काय फरक आहे किंवा आपल्या एका रुपयाला दुसऱ्या कंट्रीमध्ये किती रुपये येतात, हा रेट किंवा हा रेशिओ जो असतो त्याला आपण काय म्हणतो, एक्सचेंज रेट म्हणतो. ठीक आहे, तर इथे बघा US डॉलर, एक US डॉलर असतो तो भारतीय रुपयामध्ये 65 रुपयाला असतो. हा आहे एक्सचेंज रेट. हा तुम्हाला माहिती असणार आहे. असं वेगवेगळ्या कंट्रीची वेगवेगळी करन्सी असते आणि त्या करन्सी सोबत आपला भारतीय रुपया हा काय असतो, रेशिओ मध्ये बरोबर कॅल्क्युलेट केलेला असतो. प्राइस ऑफ US डॉलर इज प्रेझेंटेड इन टर्म्स ऑफ इंडियन रुपीज. इंडियन रुपीजच्या टर्म मध्ये US डॉलरची इथे किंमत लावलेली असते, तर त्याला आपण नाममात्र विनिमय दर म्हणतो. तर वास्तविक विनिमय दर म्हणजे काय, रेशिओ ऑफ फॉरेन प्राइस टू डोमेस्टिक प्राइस. ठीक आहे, या ठिकाणी काय म्हटलं जाईल की रुपीज रिअल एक्सचेंज रेट कसा काढला जातो, प्राइस ऑफ फॉरेन प्राइस म्हणजे फॉरेन कंट्रीची काय प्राइस आहे वस्तूची किंवा नॉर्मल ज्या वस्तूची जे वस्तूबद्दल आपण खरेदी विक्री करणार आहे ती प्राइस, आणि इलास्टिसिटी इज अपॉन P अपॉन D डोमेस्टिक प्राइस, त्यातल्या कंट्रीची प्राइस. ठीक आहे, ह्याच्यानुसार एक्सचेंज रेट काढला जातो. याच्यामध्ये बघा, R इज इक्वल टू रिअल एक्सचेंज रेट, PF इज इक्वल टू प्राइस इन फॉरेन कंट्री and PD is equal to price in domestic country and nominal exchange rate. E कशासाठी वापरलेला आहे, हा जो नॉमिनल एक्सचेंज रेट आहे तो तिथे लावणार आहे आणि त्याच्यावरून मग तुम्ही काय करणार आहात, इकडे कॅल्क्युलेशन्स करणार आहात की दोघांमधला जो डिफरन्स येईल तो असणार आहे वास्तविक विनिमय दर. ठीक आहे, ज्या प्राइसला ती कंट्री लावलेली आहे किंवा त्या कंट्रीने प्राइस लावलेली आहे, तर या फॉर्म्युल्याने तुम्ही वास्तविक विनिमय दर काढू शकता. तर सगळ्यात रिअल कोणता असणार आहे तुम्हाला, हा रिअल दिसून येईल. ठीक आहे, पण नॉर्मली आपण नाममात्र विनिमय दरच वापरत असतो. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ एक्सचेंज रेट. एक्सचेंज रेट समजले, नॉमिनल आणि रिअल एक्सचेंज रेट. आता टाइप्स कोणते कोणते आहेत त्याच्यामध्ये. फिक्स्ड एक्सचेंज रेट म्हणजे निश्चित विनिमय दर. एक्सचेंज रेट इज हेल्ड फिक्स्ड बाय द मॉनिटरी ऑथॉरिटी. आता आपल्याला माहिती आहे मॉनिटरी ऑथॉरिटी प्रत्येक कंट्रीची असते, त्याच्यानुसार एक एक्सचेंज रेट ठरलेला असतो की US डॉलर एक म्हणजे आपला 65 रुपीज, असं प्रत्येक ठरवणारी एक मॉनिटरी ऑथॉरिटी असते, त्याला आपण काय म्हणतो, फिक्स्ड एक्सचेंज रेट. त्यांच्याद्वारे ठरवलेला रेट म्हणजे फिक्स एक्सचेंज रेट असतो. इन अदर वर्ड्स, व्हॅल्यू ऑफ करन्सी इज फिक्स्ड अगेन्स्ट व्हेरियस करन्सीज. इथे व्हेरियस करन्सीज दिलेल्या आहेत, त्यांच्या अगेन्स्ट एक फिक्स्ड व्हॅल्यू असते. कशी असते, फिक्स्ड असते, म्हणून याला आपण काय म्हणतो, फिक्स्ड एक्सचेंज रेट, निश्चित विनिमय दर असं म्हणतो. दुसरं काय, आता फिक्स झालं, त्याच्या अजून काय आहेत वेगळ्या टाईप. फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट, हा तर फिक्स झाला. आता फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट पण असतो, म्हणजे लवचिक विनिमय दर पण असतो. फिक्स्ड निश्चित, लवचिक म्हणजे बदलता. एक्सचेंज रेट इज डिटरमाइंड बाय द मार्केट फोर्सेस विथ नो गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन. आता गव्हर्नमेंटचं कुठलेही इंटरव्हेन्शन नसताना मार्केट फोर्सेसमुळे काही एक्सचेंज रेट मध्ये बदल होतात, त्याला काय म्हणतो आपण, फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट, लवचिक विनिमय दर. ओके, आणि तिसरा आहे
मॅनेज्ड फ्लोटिंग एक्सचेंज रेट, तरंगता विनिमय दर. आता exchange rate is determined by the market forces with the intervention from monetary authority as and when required. याच्यामध्ये गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन, मॉनिटरी ऑथॉरिटी, मार्केट फोर्सेस सगळ्यांचा मिळून एक्सचेंज रेटवर जो परिणाम होतो किंवा जो एक्सचेंज रेट ठरवला जातो त्याला आपण मॅनेज फ्लोटिंग एक्सचेंज रेट म्हणजे तरंगता विनिमय दर असं म्हणतो. तर हे 3 टाइप्स आहेत टाइप्स ऑफ एक्सचेंज रेटचे. फिक्स एक्सचेंज रेट, फ्लेक्सिबल एक्सचेंज रेट, मॅनेज फ्लोटिंग एक्सचेंज रेट, 3 टाइप. आणि मेन वेज कुठले आहेत एक्सचेंज रेट प्रेझेंट करण्याचे? नॉमिनल अँड रिअल एक्सचेंज रेट. आता एक एक गोष्टी आपण समजून घेऊया. फ्लोटिंग रेट वर्सेस फिक्स्ड रेट. आता फ्लोटिंग म्हणजे तरंगता दर आणि फिक्स रेट या दोन्ही मधला ओव्हरव्ह्यू आपल्याला बघायचा आहे. वर्सेस म्हणजे दोघींमध्ये फरक काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. मोर दॅन 5 ट्रिलियन इज ट्रेडेड इन करन्सी मार्केट ऑन द डेली बेसिस. आता इथे सांगितलं आपल्याला डॉलर मध्ये $5 ट्रिलियन इज ट्रेडेड इन करन्सी मार्केट. करन्सी मार्केट मध्ये ट्रेड होत असतो, त्याचा व्यापार होत असतो ऑन डेली बेसिस, प्रत्येक दिवशी. and enormous sum by any measures, काही मापनानुसार किंवा काही मोजण्यानुसार. All of this volume trades around an exchange rate, the rate at which one currency can be exchanged for another. तर हे पूर्ण 5 ट्रिलियन $5 ट्रिलियन जे आहे ते कशामध्ये एक्सचेंज होतात? वेगवेगळ्या करन्सी मध्ये एक्सचेंज होतात. In other words, it is the value of another country's currency compared to that of your own. म्हणजे तुमच्या कंट्रीच्या करन्सीच्या कम्पेअर मध्ये दुसऱ्या कंट्रीची करन्सी जी आहे त्याच्यामध्ये हे कंपॅरिझन होतं किंवा कम्पेअर करून मग आपल्याला हे ट्रेड करन्सी मार्केटमध्ये होतात, एक्सचेंज रेट होतात. इफ यू आर ट्रॅव्हलिंग टू अनदर कंट्री यू नीड टू बाय द लोकल करन्सी. हे तर आपल्याला माहिती आहे. एक्सचेंज कधी करावी लागते आपल्याला करन्सी? जेव्हा आपण एखाद्या कंट्रीमध्ये काय दुसरं घ्यायला जातो, दुसऱ्या कंट्रीमध्ये आपण काय घ्यायला जातो तेव्हा आपले रुपीज देऊन आपण तिथे काय घेऊ शकतो का? नाही. तिथली लोकल करन्सी जी आहे ती आपल्याला एक्सचेंज करून घ्यावी लागते आणि नंतर त्याच्यावरती मग आपल्याला खरेदी किंवा काही करता येतं. इफ यू आर झालं. जस्ट लाईक द प्राइस ऑफ एनी असेट, द एक्सचेंज रेट प्राइस ऍट विच यू कॅन बाय दॅट करन्सी. ज्या करन्सीची, जसं की आपण एखादी वस्तू ज्या प्राइसला आहे त्याला खरेदी करतो, तसंच करन्सीचं पण आहे की करन्सी ज्या प्राइसला तिथे असेल तेवढेच पैसे तुम्हाला मिळणार. म्हणजे जर तुम्ही 65 रुपये मोजले तर तुम्हाला $1 US डॉलर मिळणार. अशा प्रकारे एक्सचेंज रेट होत असतो. इफ यू आर ट्रॅव्हलिंग टू इजिप्त, फॉर एक्झाम्पल, इथे एक्झाम्पल दिले की तुम्ही इजिप्तला जात असाल अँड द एक्सचेंज रेट ऑफ US डॉलर इज 1 रेशिओ दिलाय 1:5 Egyptian pounds. This means that every US dollar you can buy 5.5 Egyptian pound. इजिप्तला पाऊंड्स आहेत आणि काय सांगितलंय, जर तुमच्याकडे $1 असेल तर तुम्हाला 5 पाऊंड मिळतील एक्सचेंज मध्ये. कारण का? इजिप्शियन पाऊंडचा तो करन्सी रेट आहे, एक्सचेंज रेट आहे. Theoretically, identical assets should sell at the same price in a different countries because the exchange rate must maintain the inherent value of the currency against other. हे का केलं जातं? कारण त्या दोन्ही मधली व्हॅल्यू जी आहे ती मेंटेन राहिली पाहिजे. यासाठी ज्या प्राइसला ती व्हॅल्यू आहे किंवा ती करन्सी आहे त्याच करन्सीला, त्याच प्राइसला ती करन्सी एक्सचेंज केली जाते. समजलं? एक्सचेंज कशी केली जाते ही करन्सी जी आहे ती. आता एक एक गोष्टी आपण समजून घेऊया. फ्लोटिंग रेट वर्सेस फिक्स्ड रेट. आता फ्लोटिंग म्हणजे तरंगता दर आणि फिक्स रेट या दोन्ही मधला ओव्हरव्ह्यू आपल्याला बघायचा आहे. वर्सेस म्हणजे दोघींमध्ये फरक काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. मोर दॅन 5 ट्रिलियन इज ट्रेडेड इन करन्सी मार्केट ऑन द डेली बेसिस. आता इथे सांगितलं आपल्याला डॉलर मध्ये $5 ट्रिलियन इज ट्रेडेड इन करन्सी मार्केट. करन्सी मार्केट मध्ये ट्रेड होत असतो, त्याचा व्यापार होत असतो ऑन डेली बेसिस, प्रत्येक दिवशी. अँड एनॉमरस सम बाय एनी मेजर्स, काही मापनानुसार किंवा काही मोजण्यानुसार. All of this volume trades around an exchange rate, the rate at which one currency can be exchanged for another. तर हे पूर्ण 5 ट्रिलियन $5 ट्रिलियन जे आहे ते कशामध्ये एक्सचेंज होतात? वेगवेगळ्या करन्सी मध्ये एक्सचेंज होतात. In other words, it is the value of another country's currency compared to that of your own. म्हणजे तुमच्या कंट्रीच्या करन्सीच्या
कम्पेअर मध्ये दुसऱ्या कंट्रीची करन्सी जी आहे त्याच्यामध्ये हे कंपॅरिझन होतं किंवा कम्पेअर करून मग आपल्याला हे ट्रेड करन्सी मार्केटमध्ये होतात, एक्सचेंज रेट होतात. इफ यू आर ट्रॅव्हलिंग टू अनदर कंट्री यू नीड टू बाय द लोकल करन्सी. हे तर आपल्याला माहिती आहे, एक्सचेंज कधी करावी लागते आपल्याला करन्सी, जेव्हा आपण एखाद्या कंट्रीमध्ये काय दुसऱ्या कंट्रीमध्ये आपण काय घ्यायला जातो तेव्हा आपले रुपीज देऊन आपण तिथे काय घेऊ शकतो का? नाही. तिथली लोकल करन्सी जी आहे ती आपल्याला एक्सचेंज करून घ्यावी लागते आणि नंतर त्याच्यावरती मग आपल्याला खरेदी किंवा काही करता येतं. इफ यू आर हे झालं. जस्ट लाईक द प्राइस ऑफ एनी असेट द एक्सचेंज रेट प्राइस ऍट विच यू कॅन बाय दॅट करन्सी. ज्या करन्सीची, जसं की आपण एखादी वस्तू ज्या प्राइसला आहे त्याला खरेदी करतो, तसंच करन्सीचं पण आहे की करन्सी ज्या प्राइसला तिथे असेल तेवढेच पैसे तुम्हाला मिळणार. म्हणजे जर तुम्ही 65 रुपये मोजले तर तुम्हाला $1 US डॉलर मिळणार. अशा प्रकारे एक्सचेंज रेट होत असतो. इफ यू आर ट्रॅव्हलिंग टू इजिप्त, फॉर एक्झाम्पल, इथे एक्झाम्पल दिले की तुम्ही इजिप्तला जात असाल अँड द एक्सचेंज रेट ऑफ US डॉलर इज 1 रेशो दिलाय 1:5 Egyptian pounds. This means that every US dollar you can buy 5.5 Egyptian pound. इजिप्तला पाऊंड्स आहेत आणि काय सांगितलंय, जर तुमच्याकडे 1 US डॉलर असेल तर तुम्हाला 5 पाऊंड मिळतील एक्सचेंज मध्ये. कारण का? इजिप्शियन पाऊंडचा तो करन्सी रेट आहे, एक्सचेंज रेट आहे. Theoretically, identical assets should sell at the same price in a different countries because the exchange rate must maintain the inherent value of the currency against other. हे का केलं जातं? कारण त्या दोन्ही मधली व्हॅल्यू जी आहे ती मेंटेन राहिली पाहिजे. यासाठी ज्या प्राइसला ती व्हॅल्यू आहे किंवा ती करन्सी आहे त्याच प्राइसला ती करन्सी एक्सचेंज केली जाते. समजलं? एक्सचेंज कशी केली जाते ही करन्सी जी आहे ती. आता फ्लोटिंग एक्सचेंज रेट अँड फिक्स बघितलं होतं आपण की त्याच्यामधले की टेकअवेज काय आहेत. अ फ्लोटिंग एक्सचेंज रेट इज डिटरमाइन द प्रायव्हेट मार्केट थ्रू द सप्लाय अँड डिमांड. फ्लोटिंग एक्सचेंज रेट आहे ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की मॉनिटरी पॉलिसी, इंटरव्हेन्शन, त्याच्यानंतर मार्केट फोर्स या सगळ्यांचा परिणाम होतो. पण फ्लोटिंग रेट कसा डिटरमाइन केला जातो? तर प्रायव्हेट मार्केट थ्रू सप्लाय अँड डिमांड. सप्लाय आणि डिमांड कशी आहे त्याच्यावरती हा रेट ठरतो. अ फिक्स्ड ऑर अ पेग्ड, इथे दोन वर्ड आहेत. फिक्सला आपल्याला अजून एक वर्ड मिळालाय, पेग्ड. ओके. रेट इज द रेट द गव्हर्नमेंट सेंट्रल बँक सेट्स अँड मेंटेन ऍट द ऑफिशियल एक्सचेंज रेट. आणि फिक्स रेट तर आपण बघितलं होतं की गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल बँक किंवा मॉनिटरी ऑथॉरिटी जी आहे जो रेट ठरवेल तोच फिक्स रेट इथे असतो. द रिझन टू पेग अ करन्सी आर लिंक टू स्टॅबिलिटी. हे कशासाठी असतं? स्टॅबिलिटीसाठी असतं. Especially in today's developing nations, a country may decide to peg its currency to create a stable atmosphere for foreign investment. आणि हे कशासाठी असतो फिक्स रेट? उपयोगी कशासाठी येतो आपल्याला? एक चांगलं इन्व्हेस्टमेंट बाहेरच्या देशामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी स्टेबलपणा राहावा, स्टेबल ऍटमॉस्फिअर राहावं, यासाठी हे फिक्स्ड रेट जे आहेत एक्सचेंज रेट ते ठरवलेले असतात. ओके. फिक्स्ड रेट अँड फ्लोटिंग रेट. फ्लोटिंग एक्सचेंज रेट. आता फ्लोटिंग एक्सचेंज रेट अँड फिक्स बघितलं होतं आपण की त्याच्यामधले की टेकअवेज काय आहेत. अ फ्लोटिंग एक्सचेंज रेट इज डिटरमाइन द प्रायव्हेट मार्केट थ्रू द सप्लाय अँड डिमांड. फ्लोटिंग एक्सचेंज रेट आहे ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की मॉनिटरी पॉलिसी, इंटरव्हेन्शन, त्याच्यानंतर मार्केट फोर्स या सगळ्यांचा परिणाम होतो. पण फ्लोटिंग रेट कसा डिटरमाइन केला जातो? तर प्रायव्हेट मार्केट थ्रू सप्लाय अँड डिमांड. सप्लाय आणि डिमांड कशी आहे त्याच्यावरती हा रेट ठरतो. अ फिक्स्ड ऑर अ पेग्ड, इथे दोन वर्ड आहेत. फिक्सला आपल्याला अजून एक वर्ड मिळालाय, पेग्ड. ओके. रेट इज द रेट द गव्हर्नमेंट सेंट्रल बँक सेट्स अँड मेंटेन ऍट द ऑफिशियल एक्सचेंज रेट. आणि फिक्स रेट तर आपण बघितलं होतं की गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल बँक किंवा मॉनिटरी ऑथॉरिटी जी आहे जो रेट ठरवेल तोच फिक्स रेट इथे असतो. द रिझन टू पेग अ करन्सी आर लिंक टू स्टॅबिलिटी. हे कशासाठी असतं? स्टॅबिलिटीसाठी असतं. Especially in today's developing nations, a country may decide to peg its currency to create a stable atmosphere for foreign investment. आणि हे कशासाठी असतो फिक्स रेट? उपयोगी कशासाठी येतो आपल्याला? एक चांगलं इन्व्हेस्टमेंट बाहेरच्या देशामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी स्टेबलपणा राहावा, स्टेबल ऍटमॉस्फिअर राहावं, यासाठी हे फिक्स्ड रेट जे आहेत एक्सचेंज रेट ते ठरवलेले असतात. ओके. फिक्स्ड रेट अँड फ्लोटिंग रेट. फ्लोटिंग एक्सचेंज रेट.
नेक्स्ट आहे आता फिक्स्ड अँड फ्लोटिंग. परत जे आपण एक्झाम्पल बघितलं होतं फिक्स्ड अँड आणि फ्लोटिंग रेट मध्ये, आता ते नेमके काय आहेत ते बघूया. अ फिक्स्ड और पेग रेट इज द रेट ऑफ गव्हर्नमेंट सेंट्रल बँक सेट्स अँड मेंटेन ॲज द ऑफिशियल एक्सचेंज रेट. हा जो असतो तो ऑफिशियल रेट असतो. जेव्हा आपण एक्सचेंज रेट विचारतो तेव्हा हाच रेट जो असतो, फिक्स रेट जो असतो तो आपल्याला सांगितला जातो. A set price will be determined against a major world currency, usually the US dollar, but also other major currencies such as euro. फक्त US डॉलरच नाही आहेत आपल्याकडे, तर युरो, द येन और द बास्केट ऑफ करन्सीज, भरपूर साऱ्या करन्सीज आहेत आपल्याला. आजचा जो होमवर्क आहे तुम्हाला सगळ्या देशांच्या करन्सीज बघून ठेवायच्या आहेत तुम्हाला, आणि त्या कधी इस्टॅब्लिश झालेल्या आहेत हे बघायचं आहे. कारण या वर्षीच्या इकॉनॉमिक्स पेपरमध्ये एक क्वेश्चन आला होता की करन्सीज कुठल्या, म्हणजे एक इयर दिलं होतं आणि त्या इयर मध्ये कुठल्या कुठल्या करन्सीज आल्या होत्या हे सांगायचं होतं. तर त्यातला क्रम जर आपल्याला माहिती असेल की कुठल्या सालामध्ये किंवा एकदमच कुठल्या करन्सीज आल्यात आणि एक वेगळी कुठली करन्सी आली, तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकला असतात. तर त्यामुळे मी आजचा होमवर्क असं सांगितलं की तुम्हाला वेगवेगळ्या करन्सीज बघायच्या आहेत आणि त्याची इस्टॅब्लिशमेंट कधी झाली हे बघायचं आहे. In order to maintain the local exchange rate, the central banks buys and sells its own currency. आता इथे आपल्याला एक हे दिलेलं आहे की सेंट्रल बँक एक करन्सी ज्या आहेत त्या बाय आणि सेल करत असतात. कशासाठी? लोकल एक्सचेंज रेट मेंटेन करण्यासाठी. ओके, ऑन द फॉरेन एक्सचेंज मार्केट, फॉरेन एक्सचेंज मार्केट मध्ये, इन रिटर्न फॉर द करन्सी टू विच इट इज पेग्ड. जिथे फिक्स्ड होतात तिथे. आता फ्लोटिंग रेट, unlike the fixed rate, a floating exchange rate is determined the private market through the supply and demand. मगाशी पण आपण बघितलं की टेकअवेज मध्ये की सप्लाय अँड डिमांड, मार्केट मधल्या सप्लाय आणि डिमांड वरती हा फिक्स्ड रेट, फ्लोटिंग रेट जो आहे तो ठरत असतो. अ फ्लोटिंग रेट इज ऑफन टर्म एज सेल्फ करेक्टिंग. याला सेल्फ करेक्टिंग असं देखील म्हटलं जाते. जसं की फिक्सला पेग्ड बोलतात, तसे इथे फ्लोटिंगला सेल्फ करेक्टिंग असं देखील म्हणतात. As any differences in supply and demand will automatically be corrected in the market. जर डिमांड आणि सप्लाय मध्ये काही बदल झाला तर ते ऑटोमॅटिकली इथे करेक्ट होतात. कारण हे कशावर डिपेंड आहे? मार्केट मध्ये सप्लाय आणि डिमांड वरतीच हा रेट ठरवला जातो. त्याच्यामुळे आपोआप तो चेंज होतो. लुक ॲट दिस सिम्प्लिफाईड मॉडेल. आता एक सिम्प्लिफाईड मॉडेल त्यांनी इथे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे एक्झाम्पल की आपल्याला कसं समजायचं आहे फ्लोटिंग रेट्स कसे काढले जातात. इफ डिमांड फॉर करन्सी इज लो, जर डिमांड करन्सीसाठी लो असेल, इट्स व्हॅल्यू विल बी डिक्रीज. बरोबर आहे, जर डिमांड कमी असेल तर त्याची व्हॅल्यू कशी होणार? कमी होणार. दस मेकिंग इम्पोर्टेड गुड्स मोर एक्सपेन्सिव्ह अँड स्टिम्युलेटिंग डिमांड फॉर लोकल गुड्स अँड सर्व्हिसेस. इम्पोर्टेड गुड्स जे आहेत ते एक्सपेन्सिव्ह बनवायचे आणि डिमांड वाढवायची लोकल गुड्स अँड सर्व्हिसेस साठी. This in turns will generate more jobs. हे काय करेल? आपल्याला जॉब्स सुद्धा वाढवेल. Causing an auto correction in the market. म्हणजे बरोबर ऑटो करेक्शन पण होईल मार्केटमध्ये, सप्लाय वाढेल, डिमांड पण वाढेल, कारण गुड्स जे आहेत ते आपण एक्सपेन्सिव्ह केलेले आहेत. त्याच्यामुळे फ्लोटिंग एक्सचेंज रेट जो आहे तो कॉन्स्टंटली चेंजिंग राहणार आहे. सप्लाय डिमांड वरती तो बदलत राहणार आहे, मार्केट मधल्या सप्लाय आणि डिमांड वरती. नेक्स्ट आहे आता फिक्स्ड अँड फ्लोटिंग. परत जे आपण एक्झाम्पल बघितलं होतं फिक्स्ड अँड आणि फ्लोटिंग रेट मध्ये, आता ते नेमके काय आहेत ते बघूया. अ फिक्स्ड और पेग रेट इज द रेट ऑफ गव्हर्नमेंट सेंट्रल बँक सेट्स अँड मेंटेन ॲज द ऑफिशियल एक्सचेंज रेट. हा जो असतो तो ऑफिशियल रेट असतो. जेव्हा आपण एक्सचेंज रेट विचारतो तेव्हा हाच रेट जो असतो, फिक्स रेट जो असतो तो आपल्याला सांगितला जातो. अ सेट प्राइस विल बी डिटरमाइंड अगेन्स्ट अ मेजर वर्ल्ड करन्सी, usually the US dollar, but also other major currencies such as euro. फक्त US डॉलरच नाही आहेत आपल्याकडे, तर युरो, द येन और द बास्केट ऑफ करन्सीज, भरपूर साऱ्या करन्सीज आहेत आपल्याला. आजचा जो होमवर्क आहे तुम्हाला सगळ्या देशांच्या करन्सीज बघून ठेवायच्या आहेत तुम्हाला, आणि त्या कधी इस्टॅब्लिश झालेल्या आहेत हे बघायचं आहे. कारण या वर्षीच्या इकॉनॉमिक्स पेपरमध्ये एक क्वेश्चन आला होता की करन्सीज कुठल्या, म्हणजे एक इयर दिलं होतं आणि त्या इयर मध्ये कुठल्या कुठल्या करन्सीज आल्या होत्या हे सांगायचं होतं. तर त्यातला क्रम जर आपल्याला माहिती असेल की कुठल्या सालामध्ये किंवा एकदमच कुठल्या करन्सीज आल्यात आणि एक वेगळी कुठली करन्सी आली, तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकला असतात. तर त्यामुळे मी आजचा होमवर्क असं सांगितलं की तुम्हाला वेगवेगळ्या करन्सीज बघायच्या आहेत आणि त्याची इस्टॅब्लिशमेंट कधी झाली हे बघायचं आहे.
In order to maintain the local exchange rate, the central banks buys and sells its own currency. आता इथे आपल्याला एक हे दिलेलं आहे की सेंट्रल बँक करन्सी ज्या आहेत त्या बाय आणि सेल करत असतात. कशासाठी? लोकल एक्सचेंज रेट मेंटेन करण्यासाठी. ओके. ऑन द फॉरेन एक्सचेंज मार्केट, फॉरेन एक्सचेंज मार्केट मध्ये, इन रिटर्न फॉर द करन्सी टू विच इट इज पेग्ड, जिथे फिक्स्ड होतात तिथे. आता फ्लोटिंग रेट, unlike the fixed rate, a floating exchange rate is determined the private market through the supply and demand. मगाशी पण आपण बघितलं की टेकअवेज मध्ये की सप्लाय अँड डिमांड, मार्केट मधल्या सप्लाय आणि डिमांड वरती हा फिक्स्ड रेट, फ्लोटिंग रेट जो आहे तो ठरत असतो. अ फ्लोटिंग रेट इज ऑफन टर्म एज सेल्फ करेक्टिंग, याला सेल्फ करेक्टिंग असं देखील म्हटलं जाते. जसं की फिक्सला पेग्ड बोलतात, तसे इथे फ्लोटिंगला सेल्फ करेक्टिंग असं देखील म्हणतात. As any differences in supply and demand will automatically be corrected in the market. जर डिमांड आणि सप्लाय मध्ये काही बदल झाला तर ते ऑटोमॅटिकली इथे करेक्ट होतात. कारण हे कशावर डिपेंड आहे? मार्केट मध्ये सप्लाय आणि डिमांड वरतीच हा रेट ठरवला जातो. त्याच्यामुळे आपोआप तो चेंज होतो. लुक ॲट दिस सिम्प्लिफाईड मॉडेल. आता एक सिम्प्लिफाईड मॉडेल त्यांनी इथे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे एक्झाम्पल की आपल्याला कसं समजायचं आहे फ्लोटिंग रेट्स कसे काढले जातात. इफ डिमांड फॉर करन्सी इज लो, जर डिमांड करन्सीसाठी लो असेल, इट्स व्हॅल्यू विल बी डिक्रीज. बरोबर आहे, जर डिमांड कमी असेल तर त्याची व्हॅल्यू कशी होणार? कमी होणार. दस मेकिंग इम्पोर्टेड गुड्स मोर एक्सपेन्सिव्ह अँड स्टिम्युलेटिंग डिमांड फॉर लोकल गुड्स अँड सर्व्हिसेस. इम्पोर्टेड गुड्स जे आहेत ते एक्सपेन्सिव्ह बनवायचे आणि डिमांड वाढवायची लोकल गुड्स अँड सर्व्हिसेस साठी. This in turns will generate more jobs. हे काय करेल? आपल्याला जॉब्स सुद्धा वाढवेल. Causing an auto correction in the market. म्हणजे बरोबर ऑटो करेक्शन पण होईल मार्केटमध्ये, सप्लाय वाढेल, डिमांड पण वाढेल, कारण गुड्स जे आहेत ते आपण एक्सपेन्सिव्ह केलेले आहेत. त्याच्यामुळे फ्लोटिंग एक्सचेंज रेट जो आहे तो कॉन्स्टंटली चेंजिंग राहणार आहे. सप्लाय डिमांड वरती तो बदलत राहणार आहे, मार्केट मधल्या सप्लाय आणि डिमांड वरती. नेक्स्ट आहे हार्बलर अपॉर्च्युनिटी कॉस्ट 1936. 1936 म्हणजे हार्बलर अपॉर्च्युनिटी कॉस्ट मध्ये काय मांडलं होतं ते आपल्याला बघायचंय. हार्बलर अपॉर्च्युनिटी कॉस्ट थेअरी outcomes the shortcoming of Ricardo's comparative cost theory. रिकार्डोनी जी कंपॅरेटिव्ह कॉस्ट थेअरी मांडली होती, म्हणजेच कंपॅरेटिव्ह दोन कंट्रीमध्ये ज्याच्यामध्ये कॉस्ट, अपॉर्च्युनिटी कॉस्ट ही जास्त आहे त्या कंट्रीनी त्याचं प्रोडक्शन लोअर आहे, त्यांनी त्याचं प्रोडक्शन करायचं आणि एक्सपोर्ट करायची, ही जी थेअरी होती त्याच्यामध्ये काही आउटकम्स काढले आणि त्याच्यामध्ये नंतर मग ही हार्बलर अपॉर्च्युनिटी कॉस्ट थेअरी आली. Theory and expounds of doctrine of comparative cost in terms of what he calls the substitution curve, what Samuelson terms production possibility curve or transformation curve. हे सगळे जे पॉइंट्स आहेत जे आहेत ते आपल्या कंपॅरेटिव्ह कॉस्ट थेअरीचे आहेत. त्याच्यावरती मग हार्बरनी त्याची वेगळी मतं मांडली. और what learners calls production of indifferent curves. प्रोडक्शन इंडिफरंट कर्व्स म्हणजे काय, प्रोडक्शन फ्रंटियर काय आहे, आपण डिटेल मध्ये अजून बघणार आहोत. The opportunity cost theory explains that if country can produce either commodity X or Y, इथे सांगितलेलं आहे की अपॉर्च्युनिटी कॉस्ट थेअरी मध्ये काय सांगितलेलं आहे की प्रोड्युसर जे आहे, वस्तूचे प्रोडक्शन करणारा जो आहे तो कमोडिटी एक्स किंवा वाय चं प्रोडक्शन करू शकतो. द अपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ कमोडिटी एक्स इज द अमाउंट ऑफ द अदर कमोडिटी. दुसरी कमोडिटी आहे ही एक कमोडिटी झाली एक्स आणि दुसरी वाय, त्याचे अमाउंट आहे ठरलेले आहे, ह्याची 10 आहे समजा आणि ह्याची पण 10 आहे. That must be given up in order to get one additional unit of commodity X. जर X कमोडिटीची आणखीन एखादी वाढ करायची असेल, ऍडिशनल कमोडिटी आणखीन घ्यायची असेल तर Y चं प्रोडक्शन आपल्याला गिव्ह अप करावं लागेल आणि फक्त X वरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. Thus, the exchange ratio between two commodities is expressed in terms of their opportunity cost. तर ह्या दोन्हीचं जे एक्सप्रेस करण्याचा पॉइंट आहे किंवा हे एक्सप्रेस कुठल्या टर्म मध्ये केलं जाऊ शकतं, तर अपॉर्च्युनिटी कॉस्ट मध्ये. समजलं अपॉर्च्युनिटी कॉस्ट काय आहे. The concept of opportunity cost has been illustrated in international trade theory with the production of possibility curve. Production of possibility curve मध्ये ही इंटरनॅशनल ट्रेड थिअरी मध्ये महत्वाची कन्सेप्ट आहे, टर्म आहे. आपल्याला एक्झाम मध्ये अपॉर्च्युनिटी कॉस्ट वरती भरपूर सारे क्वेश्चन्स येतात, त्यामुळे नेमकं अपॉर्च्युनिटी कॉस्ट काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. होपफुली इथे समजलं तर अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे नेमकं काय.
तर काय काय बघितलं आपण सुरुवातीला? ऍब्सोल्यूट लास्ट लेक्चर मध्ये बघितली, पण याच्यामध्ये आणि कंपॅरेटिव्ह मध्ये दोन्ही मध्ये डिफरन्स बघितला आपण. काय बघितला? डिफरन्स, बरोबर, सुरुवातीला. आणि त्याच्यानंतर काय बघितलं मग आपण? HO मॉडेल कुठून स्टार्ट झालं, त्याच्यानंतर बघितलं की स्टॅपलर सॅम्युएल्सन मॉडेल बघितलं, स्टॅपलर सॅम्युएल्सन मॉडेल. त्याच्यानंतर लास्ट वाला बघितलं आपण हार्बलर अपॉर्च्युनिटी कॉस्ट, ओके, OC. आणि त्याच्यानंतर दुसरा पॉइंट बघितला की अपॉर्च्युनिटी कॉस्ट नेमकं काय आहे. त्याच्यानंतर ह्या थेरीचे अजम्पशन्स काय काय आहेत आपण बघितले हार्बलरच्या. ओके, हे सगळे पॉइंट्स आपण आजच्या सेशन मध्ये कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट सेशन मध्ये आपल्याला इंटरनॅशनल ट्रेड मधल्या नेक्स्ट टॉपिक वरती डिस्कशन करायचं आहे. आजच्या सेशन साठी धन्यवाद.